वंदे मातरम, वंदे गोमातरम. सर्व शेतकरी बांधवांना, खांदेमळण आणि पोळ्याच्या गुरुजनांना शुभेच्छा. आज आपण श्रीमान निवृत्ती पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 8 वर्षापासून जे गो आधारित गोकृपा अमृत आधारित शेती चालू आहे त्या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण आत्ताच गोकृपा अमृत 700 लिटर ते देणार आहोत. हे 500 लिटर आणि हे 300 लिटर. 700 लिटर आज गोकृपा अमृत देणं चालू आहे. तर बघा, कालच झाकण या टाकीचं उघडलं नाही तर गांडुळाची संख्या या शेतात किती झाली. टाकीवर सुद्धा, टाकीच्या आजूबाजूला झाकण जिथं लावतो आपण त्या कडामध्ये गांडूळ येऊन बसले. खूप मोठ्या प्रमाणात झाली. इथं बघा, दिसत असतील गांडूळ. गोकृपा टाकीच्या म्हणजे वासन असतील किंवा यानं आले असतील ते. आपण हे सगळं इथं देण्यासाठी जे वारंवार सर सांगत असतात की हे गोकृपा अमृत देणं, काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे बुवा इतक्या मोठ्या प्रमाणात द्यायचं असेल तर अडचणीत जाते, म्हणून आपण इथं STPचं जुगाड करून घेतलं. हे सिंगल फेजची मोटर होती, 3 फेज करून याच्यावर STP अटॅच केला. आणि सकाळी मधात पाऊस जास्त झाल्यामुळं आज सकाळी आपण 9:30-10 वाजता 200 लिटरमध्ये 3 किलो ट्रायकोडर्मा कंदकुज लागू नये म्हणून यासाठी आपण आपल्या हळदीमध्ये आज सोडलं. आणि आता दुपारचे संध्याकाळचे 4:30 झाले तर आता 700 लिटर गोकृपा अमृत आपण त्याच हळदीमध्ये चालू आहे इथं. तर बघा, शेणाची स्लरीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात इथं लावणार होतो, म्हणून आज पूर्ण ती टाकी रिकामी करून आज आपण तेवढं गोकृपा बनेल तेवढं सोडणार. आणि इथं शेणाच्या स्लरीसाठी जे पुढच्या 10-15 दिवसामध्ये आपल्या शेणाची स्लरी जी द्यायची त्यामध्ये आज आपण इथं गोकृपा अमृतसाठी पुन्हा टाक्या वाढून घेतल्या. हे 400 लिटर इथं भरून घेतला आज. ज्यावेळी शेणाची स्लरी तयार होईल त्यावेळेस याचा व्हिडिओ स्पेशल टाकेल मी. पण हळदीची क्वालिटी बघा, कुठल्याही प्रकारचा अजून काही अडचण नाही.